नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाची शपथ घेऊन त्यांनी एका जाहीर सभेत असं म्हटलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो सर्वपक्षीय एकमताने मंजूर देखील झाला. आता यावरून पुन्हा एकदा मराठा समाजामधील काही अभ्यासक, काही विचारवंत, मराठा समाजासाठी आजपर्यंत आंदोलन करणारे काही आंदोलक, मनोज जरांगे पाटील आणि इतर तसेच सरकार यांच्यामध्ये मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. नेमकी परिस्थिती काय आहे? असं म्हटलं जात आहे की राज्य सरकारनं मराठा समाजाला पुन्हा एकदा फसवण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जाता जाता 2014च्या आसपास मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं होतं. त्यानंतर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018-19 मध्ये मराठा समाजाला 13% आरक्षण जाहीर केलं, जे हायकोर्टात देखील टिकलं. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं आणि काही त्रुटींमुळे हे आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो भिजत पडला. 2019ला महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री पदावर बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलंच नाही. म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारची बाजू मांडणारा वकील देखील काही वेळा गैरहजर राहिल्याचं समोर आलं. त्यानंतर सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहिल्याचं दिसून आलं. त्यांनी वेळोवेळी आंदोलक, क्रांती मोर्चाचे समन्वयक, मराठा समाजातील काही तत्वचिंतक, विचारवंत यांच्याशी बैठका घेतल्या. राज्य सरकारसोबतच विरोधी पक्षातील देखील नेत्यांसोबत बैठका घेतल्या आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सप्टेंबर 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व उभं राहिलं. त्यांच्या आंदोलनाला लाखोच्या संख्येनं मराठा समाजानं समर्थन दिलं. त्यांच्या सभा, त्यांचे मोठमोठे मोर्चे हे गाजले आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र हे मिळण्याची जी मागणी केली होती ती देखील राज्य सरकारनं मान्य केली. पण कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची जी अधिसूचना काढली, ती अधिसूचना काढल्यानंतर मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा जल्लोष केला. मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती एवढ्या संख्येनं जमा झालेल्या मराठा समाजानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. पण पुन्हा कुठे माशी शिंकली माहीत नाही. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले. आता असंही म्हटलं जातंय की जरांगे पाटलांनी वाशीमध्ये जो काही ड्राफ्ट त्यांच्या हातात ठेवण्यात आलेला होता त्याचा अभ्यासच केला नाही किंवा त्यांना त्यावेळी मिसगाईड करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. मराठा आरक्षणामुळं महाराष्ट्र गेल्या 4 ते 5 महिन्यापासून धगधगतो आहे. शाळेत जाणारी मुलं असतील, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील, व्यापारपेठा चालवणारे व्यापारी असतील, उद्योजक असतील, सर्वसामान्य हातावर पोट भरणारे मजूर असतील, या सगळ्यांसमोर एकच प्रश्न निर्माण झालाय की कधी मराठा समाजाच्या आंदोलनाची भूमिका बदलेल, कधी त्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नावाखाली काही समाजकंटक हे व्यापारपेठ बंद करतील, कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेतील आणि आपली रोजीरोटी कमवण्यासाठी आपल्याला 2-4 दिवस खंड पडेल. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे या मराठा आरक्षणाच्या विषयावरून नेमकं समाजाला कोण वेड्यात काढतंय हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. सरकार म्हणतंय की आम्ही स्वतंत्र आरक्षण देतोय. जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, ओबीसी मधून पाहिजे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्रच पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचाच संबंध आला पाहिजे, सगळे सोयरे या एका विषयावर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी. सरकार जर का स्वतंत्र आरक्षण द्यायला तयार आहे
तर सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत जी अधिसूचना काढलेली आहे त्यावर 6-6.5 लाखाच्या आसपास हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. त्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्यानंतर याबाबतचा तोडगा निघू शकतो आणि त्याला काही कालावधी लागेल हे मनोज जरांगेंनी समजून घ्यायला पाहिजे. तोपर्यंत जर का 10% आरक्षणाचा लाभ मिळत असेल तर तो घ्यायला हरकत नाही. पण मनोज जरांगेंना सांगायचं कोणी, मनोज जरांगेंबरोबर चर्चा करायची कोणी? मनोज जरांगे हे आता कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. ते अत्यंत तीव्र भावना व्यक्त करतायत. त्यांचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांबद्दल, राज्य सरकारबद्दल, राज्य सरकारमधील काही नेत्यांबद्दल त्यांनी अपशब्द वापरल्याचं देखील समोर आलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचा जो जीव टांगणीला लागलेला आहे त्याला महाराष्ट्रात शांतता कधी पाहायला मिळणार आहे याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांचे समर्थक असणारे मराठा समाजाचे सगळे बंधू भगिनी आणि राज्य सरकार हे करणार आहेत का नाही? म्हणजे मान्य आहे की 2014ला आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर दिलं गेलं, ते टिकलं नाही. 2018ला निवडणुकीच्या तोंडावर दिलं गेलं, ते हायकोर्टात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता देखील तसा धोका होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, 100% नाकारता येत नाही. पण जर का राज्य सरकार म्हणजे स्वतः मनोज जरांगे यांचाच जर का एकनाथ शिंदेंवर विश्वास असेल आणि त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी फक्त एकनाथ शिंदे यांच्या बाबतच जर का विश्वासानं काही मतं व्यक्त केली असतील तर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून जरांगेंनी महाराष्ट्रामध्ये जी काही पुन्हा एकदा अराजकता माजण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते ती थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यांचा मुद्दा हा मराठा समाजासाठी आहे. मराठा समाजाला त्यामुळं मोठ्या प्रमाणात गतवैभव प्राप्त होईल किंवा मराठा समाजाचे प्रश्न सुटतील हे मान्य आहे. पण त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या इतर समाजाच्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे ना ती कोण दूर करणार? त्यांना जे या महाराष्ट्रामध्ये उद्या काय घडल, तासाभराने काय घडल, आपल्या आजूबाजूला काय घडल ही जी कायम भीती मनात आहे ती भीती दूर करण्याची जबाबदारी ही देखील मनोज जरांगे यांचीच आहे. राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करतंय म्हणा किंवा राज्य सरकारने फसवणूक केली आहे म्हणा, राज्य सरकार ज्या पद्धतीनं सध्या काम करतंय ते पाहता जरांगे पाटलांचे भांडण हे सरकारसोबत आहे. त्यांनी ते सरकारसोबत भांडण्यासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू, ते आंदोलन असं असेल तसं असेल अशी जर का भूमिका घेतली आणि त्यातून जर का पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला, त्यामध्ये जर का सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, त्यामध्ये कोणाची जर का जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे याचा देखील आता विचार करायला पाहिजे. आंदोलन हे काही काळापुरतं असतं. प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळा चर्चा देखील करावं लागतात, काही वेळा 2 पावलं पुढे जावं लागतं, 4 पावलं मागे यावं लागतं. पण जर का आपण एकाच मुद्द्यावर हट्टी भूमिका घेऊन जर का कायम राहणार असू तर त्यामुळं त्या आंदोलनाची दिशा भरकटत जाईल, आंदोलन भरकटत जाईल, नाहीतर सर्वसामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला येईल, त्याचा जीव जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार आता राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे. मराठा समाजाला 10% आरक्षण भेटल्यानंतर ते खुश आहेत का? त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या अडचणी कमी होणार आहेत की वाढणार आहेत? या आरक्षणाला का विरोध होतोय? हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. आपण त्यावर सविस्तरपणाने बोलू. पण आज आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हीच भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहोत की मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीत मीडिया असेल, पत्रकार असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, सर्वच पक्षातले नेते असतील, यांची भूमिका सकारात्मक राहिली. मग मराठा समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील समाज हिताचा विचार करायला पाहिजे. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्येही कुठली अडचण निर्माण होणार नाही याची देखील काळजी आंदोलन करताना घेतली गेली पाहिजे. शांततेच्या मार्गाने जर का आंदोलन होणार असेल आणि आंदोलन करताना सरकारसोबत चर्चेचा मार्ग देखील खुला जर का ठेवला तर यावर तोडगा निघू शकतो असं वाटतंय. अन्यथा हे आंदोलन अनाधिक कालापर्यंत चालू राहील अशी देखील शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद.